व्यस्त अशा दैनंदिन उपक्रमामधून त्यांनी बेस्ट उपक्रमाला आपला अमूल्य वेळ दिला, त्याच्याबद्दल बेस्ट उपक्रम सदैव त्यांचं ऋणी राहील। बेस्टचे महाव्यवस्थापक श्री लोकेश चंद्रसाहेब यांना माहिती देत आहेत मुख्यमंत्री महोदयांना बसमध्ये कशा प्रकारे सुविधा आहेत। व्हीलचेअर म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी बसमध्ये सहज प्रवेश उपलब्ध व्हावा यासाठी व्हीलचेअरची सुविधा या ठिकाणी या बसमध्ये देण्यात आलेली आहे। कृपया शांतता ठेवावं। पत्रकार बंधू भगिनी तसंच इतर मान्यवरांनी देखील या ठिकाणी हा आनंदमयी सोहळा त्याचा आस्वाद घ्यावा। दिल्लीमध्ये भाजपच्या कोर टीमची एक महत्त्वपूर्ण बैठक आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सगळेजण दिल्लीला गेले आहेत। पर्यावरण स्नेही अशा इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा माफ करा संपन्न झालेला आहे। देवेंद्र फडणवीस आणि बाकी सगळे मान्यवर हे पुण्यातल्या एका कार्यक्रमात आता उपस्थित आहेत। तिथली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। तर दुसरी मुख्यमंत्री महोदय तसंच इतर टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूची जी दृश्य आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माहीम बस स्थानकात पोहोचलेत आणि इथे इलेक्ट्रिक बसचंही लोकार्पण होत आहे। यांना विनंती करतो की मान्यवरांना त्यांनी कृपया व्यासपीठावर घेऊन यावं। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। आपण टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांचे हे कार्यक्रम आपण पाहतो आहोत। दोन्ही कार्यक्रम लाईव्ह आपण दृश्य पाहतो आहोत। परिवहन सेवा देणारी बेस्ट ही सर्वप्रथम बॉम्बे ट्रामवेज कंपनी लिमिटेड या नावाने प्रचलित होती। आजच्याच दिवशी म्हणजे 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्टचे महापालिकाकरण झाले। कृपया शांतता राखा। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो। दोन्ही कार्यक्रमांवर आपलं लक्ष असणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या एका कार्यक्रमात उपस्थित आहेत। तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।